राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केलेले आहेत। रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी एजन्सीला 5 कोटी रुपये दिलेत। राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असल्याचं सूरज चव्हाण म्हणतात। आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। आमच्या पक्षात लुडबुड करू नका, राष्ट्रवादी पक्ष कसा अडचणीत येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादीला बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। तेव्हा रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी 5 कोटी रुपये दिले असा गंभीर आरोप सूरज चव्हाण यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर गंभीर असे आरोप करताना रोहित पवारांकडून राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। याशिवाय राष्ट्रवादी पक्ष कसा अडचणीत येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या, आमच्या पक्षात लुडबुड करू नका, राष्ट्रवादीला जर बदनाम केलं तर जशास तसं उत्तर देऊ असं देखील सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत आणि यासाठी IT सेलला देखील पैसे दिले गेलेले आहेत असा गंभीर आरोप यावेळेला सूरज चव्हाण यांनी केला आहे। तेव्हा आता या सगळ्या रोहित पवार काय नेमकं बोलताय ते पाहणं महत्त्वाचं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।